तर सोन्यामध्ये दागिने घ्यावे आणि बायकांना तर लागतातच. ज्यांना नाही जमत त्यांच्यासाठी पर्याय पण आहेच आहेत ना मॅम, की 1 ग्रॅमचे दागिने वगैरे हे सगळे जे आहेत. आता हल्ली तर दुसरी गोष्ट की तुम्ही म्हणता तर वाढता भाव हा 22 कॅरेटचा आहे, 24 कॅरेटचा आहे, 18 कॅरेट जे आहेत. पुन्हा आता आपल्याकडे भारतामध्ये 14 कॅरेट सुद्धा सुरू झालेले. अगदीच परवा तर 9 कॅरेटला सुद्धा हॉलमार्किंगची मान्यता मिळालेली आहे त्याच्यामध्ये. तर हे की तुमच्याकडे तुम्ही सोनं वापरायचं आहे मला, हा जर तुम्हाला आहे की बाबा सोन्याचा दागिना वापरता, ती कन्सेप्ट ते तुमचं त्याच्यामध्ये पूर्ण होतं. पण तुम्ही जर इन्व्हेस्टमेंटच्या ॲस्पेक्टनी बघितलं तर मग तुम्ही 24-22 मध्ये जाऊ शकता. 18-14 हे तुम्हाला जस्ट हाऊस पुरवण्याकरता आहे, ते बजेटमध्ये पण आहे. तर 9 कॅरेटचं जर तुम्ही बघितलं तर ते 30-35 हजाराला पडतं आजकालचा भाव बघितला त्याच्याप्रमाणे. त्याला एक्सचेंज पण त्या पद्धतीने तुम्हाला मिळतोच आहे. सो हॉलमार्किंग असल्यामुळे तुम्हाला जी 24 कॅरेटला 22 कॅरेटला एक्सचेंज पॉलिसी ती त्याला पण आहे, हॉलमार्क पण आहे, त्याच्यामुळे गव्हर्नमेंट अप्रूव्ड पण आहे. सो बिंदासपणे बायकांनी दागिने घ्यावेत, काही प्रॉब्लेम नाही आहे.